jungle. गडबड अजिबात करू नका. कमी करा बरं सगळ्यांना चला सगळ्यांना मागं का असं गडबड करा हे करा बाबा तिथं आहेत बघायला तुम्हाला तिथे दोन याने थांब त्या दोघांना त्या तिघांना तेवढं पुढे घ्या हे थांबा रे आता उगाच गडबड करू धरा हात धरा जरा एक मिनिट थांबा धरा हात हा रोल 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे। कर्नाटकहून आलेलं भूताचं खळगी भरण्यासाठी मोहन केसरीकर आणि त्यांची सौभाग्यवती मनीषा केसरीकर ते फक्त हिंदू आहेत आणि हिंदू माझ्या घराच्या शेजारी नको म्हणून गेले 7-8 महिने त्रास दिला जात होता आणि त्या निष्पाप नवरा बायकोंना काही कारण नसताना त्यांच्यावरती खुनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे। आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी। यासाठी आज आमचा मोर्चा आहे। एक मुलगा आणि एक मुलगी अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही। अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत। अरे हिंदू मुसलमानचा हा विषयच नाही ना, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टी व्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं, या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि याला तात्काळ फासावरती चढवावा। आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत। आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे। ज्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची